एवढेच चौपस म्हटलं तर सोमवार, मंगळवार. नमस्कार मंडळी, घंटाच मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आम्ही बाईक राईडला गणपतीपुळे मार्लेश्वर, मी रोनित आणि शयू तिघ जण चाललेलो आहोत. आम्ही तर वाजले 4 सकाळचे. तर जर्नीला सुरुवात करूया. तर चला जाऊया मार्लेश्वर. तर मंडळी चाललोय मार्लेश्वरला. मित्रांनो, बघा जरा व्हिडिओ आमच्या, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब ऑन द बेल आयकॉन. चला आता तुम्हाला नाश्त्यावर भेटू आम्ही. चला सगळा शयूने बोललेला आहे नाश्त्याला भेटू. आता डायरेक्ट नाश्त्याला भेटू. मंडळी द चाय मध्ये आलेलो आहे. द चाय फिवाला द चाय. यालंच्या फिरवते गोल गोल. खड्डे आहे भरपूर. आम्ही हात गारटले आमचे ॲक्च्युअली हात गारटले एकदम. हेल्मेट घातलं तर थंडी वाजत होती, ग्लोव्ज घातलं तर थंडी वाजत होती. चहा पिऊन पुढं निघतो आम्ही. आता चला पुढे जाऊन भेटू. शयू कुठं आलो आपण आता पोचलो? आता आपण पोचलो खेडला. खेडला? रोनित खेडला पोचलो काय? पेट्रोल भरलास का नाही? इथून जाऊ आपण मार्लेश्वरला. मार्लेश्वर डायरेक्ट. आता इथून मार्लेश्वर. चला तर भेटूया मार्लेश्वर. मार्लेश्वर किती किलोमीटर आहे? 5 किलोमीटर. तर चला जाऊया. इथं एंट्री तिकीट काय? मार्लेश्वरला एंट्री तिकीट आहे 10 रुपये. 10 रुपये पर पर्सन. तर मंडळी श्री मार्लेश्वर देवस्थान तिथे आलेलो आहे जस्ट. आता इथं बघा दुकानं वगैरे सर्व दिसतात. आणि एंट्री दाखवतो तुम्हाला मार्लेश्वर मंदिराची. आमचे 2 गाडी पुढे चाललेले आहेत रायडिंग शूज घालून. वजन झालेले आहेत. भरपूर टायमाने भरपूर वर्षांनी आलेलो आहे मी मार्लेश्वरला. पहिला छोटा असताना आलेलो, मला असं आठवते. आणि आता डायरेक्ट लग्न होऊन आलेलो आहे. आता ही व्हॅली बघा.
भन्नाट जंगल. तिन्ही बाजूला डोंगर. किती पायऱ्या असतील आता? 530 टोटल. 530 पायऱ्या आहेत खालून ते शेवटपर्यंत. आम्ही चाललोय खरं. आम्ही आता रायडिंग शूजवर झालेलो आहे. चालतोय. खूप दुकानं झालीत. दर्शन वगैरे झालेलं आहे आता मार्लेश्वरचा. आता निघत आहोत गणपतीपुले. गणपतीपुलेला आमची वस्ती आहे ना. वस्ती आहे ना आपली. गणपतीपुलेला वस्ती आहे. 80 ते 90 किलोमीटर आहे इथून. तर आता चाललो गणपतीपुले. शैयो काय मागवलास? मंचुरियन. म्हणजे व्हेज मंचुरियन. व्हेज मंचुरियन खा. आणि काजू मसाला मागवलाय ना. मीने काय मागवलं बघ, कोलबी फ्राय. शैवने एक टेस्ट केला मग अशी कोलबी फ्राय टेस्ट केला. छान आहे. मस्त आहे नाही. आणि रोनीचा उपवास आहे ॲक्च्युली. एकदम सोमवारवाला उपवास. तो व्हेजच खायलाच. रोनीचा उपवास म्हटलं तर सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार खातो तरी का माणूस. जस्ट आता गणपती पुलेमध्ये एंट्री केलेली आहे गणपती मंदिराजवळ. तर बघू चला रूम वगैरे शोधूया. भेटतील. तर आता चाललेलं आहे आतमध्ये. रोनित शयू पुढं आहे. वाटे आहे. जस्ट आता गणपतीपुलेला पोचलेलो आहोत. समोरच इथं पाठीमागं गणपतीपुलेचा कमान आहे. देवस्थानला जायचे. आणि आम्ही थांबलो इथं टाउन प्राईडमध्ये. समोरच आहे. मस्तपैकी गाड्या पार्क केल्या. आता रूम घेतलाय. हलेत AC रूम पाहिजे ना तुला? गरम होते. AC पाहिजे. लय गरम होते खरंच. हालत खराब झाले इथं. तर चला. मी बघा इथं राहत होतो या इथून. आणि इथं समोर देवालाची एंट्री बघा. तर आता चालले जाऊ देवळात. बघू दर्शन घेऊ आणि थोडासा बीचवर जाऊ. बीचवर थोडासा फोटो वगैरे काढून मग परत रूमवर जाऊ. कारण का उद्या परत आम्हाला निघायचं आहे दुसरीकडे जायला. तर उद्याची गोष्ट मी उद्याच सांगेन तुम्हाला कुठे चाललो. चला. तर मित्रांनो आता बीचवर आलेलं असाच एक राऊंड मारायला. दर्शन झालं. दर्शन केलं आत्ताच. तर बघा बीच व्ह्यू
आणि आपल्याकडं शयू आहे बघा, शयू रोनित शेठ. दादा नारळ पाणी द्या आम्हाला, एकच नारळ पाणी द्या. छाटलेंगे, अरे छाटला पण एक टाइमूनच लागला. फास्ट आहे भरपूर, काका फास्ट आहे. शेवपुरी, शेवपुरी आलेली आहे, शेवपुरी खातो. गुड मॉर्निंग मंडळी, कसं काय? आत्ता जस्ट आम्ही फ्रेश झालो सर्वजण, आंघोळ वगैरे करून हेदवीच्या गणपतीला जायचं आहे. तर गणपती पुल्यावरून आम्ही निघणार आहोत. एक रोनित आता आंघोळीलाच गेलाय, त्याची आंघोळ झाल्याबरोबर लगेच पटापट निघणार आहोत. त्याच्या अगोदर हे नाश्ता करू रे बाबा, भूक लागली बाबा. नाश्ता वगैरे करू, मग तिथून पटापट निघू ताराप्यामध्ये जाऊन त्या साईडला बदलू. तर चला निघूया आणि तिथं जाऊन भेटूया. तर मंडळी अजून एक गोष्ट की राईड करताना म्हणजे तुम्ही जर कुठं नेचर ठिकाणी जात असणार राईड करायला, तर कृपया करून हेल्मेटची काच बंद करावी आणि ग्लोव्ज वगैरे प्रॉपर घालावे. कारण का तिथून नेचर रोडमधून जाताना काय हनी बीज वगैरेंचा थवा जात आहे कधी काय. तर कारण का माझ्यासोबत असं झालेलं आहे की माझे माशी चावलेली होती, कारण का मी एक हँड ग्लोव्ज काढले, समोरून हनी बीचा थोडा लाईटली थवा होता. पहिले म्हणजे पहिला हेल्मेटवर पण लागला, नंतर माझ्या हातामध्ये जी गेली आणि तिथे चावली. रात्रभर हात सुजलेला होता. डॉक्टरकडे इथेच गणपतीपुल्यामध्ये डॉक्टरकडे गेलो, एका क्लिनिकमध्ये इंजेक्शन वगैरे गोळ्या वगैरे घेतल्या. आज सूज कमी झाली हाताची. तर कृपया करून तुम्ही पण लक्ष द्या या गोष्टीवर आणि राईड करा. चला जाऊया. मोठी बम तर आता आम्ही निघालो जयगडला, ताराप्यामधून पलीकडे. आता पहिला फर्स्ट ऑफ ऑल आम्ही नाश्ता करायला जाऊ, कारण का भूक तर लागलाय भरपूर. रोनित बोलला की चांगली भेटते तिथं मिसल भेटते बोलते चांगली. तर जाऊया आणि घेऊया मिसलचा आस्वाद. हॉटेल समाधान प्युअर व्हेज आहे, समाधान करणारं हॉटेल आहे. बघूया जाऊन. मिसल पाव जस्ट नाश्ता करून निघलेलो आहे समाधान हॉटेलवरून. खूप चांगली मिसल होती, एकदम भारी मिसल होती. म्हणजे गणपतीपुले मंदिराच्या एंट्रन्सच्या समोरून जाऊन जी पहिली लेफ्ट लागेल तिथून सरळ गेलात की समाधान हॉटेल विचारलात तरी कोण सांगेल. एकदम मस्त होते. आता निघालोय तिथून. आता बीच व्ह्यू बघा, एकदम भारी वाटते. आता जयगडला चाललेलो आहे ताराप्यामधून. बाकीचे मित्र माझे तिथं थांबले, तिथं थांबले. फेरी बोट बघा. काय लाल काय पोचल काय रे? येते फेरी बोट येते इथं. बाबांनी दिली इन्फॉर्मेशन. चौगुले ड्राय डॉकयार्ड इथं आहे. हा बघा जयगडचा
ऑनलाईन भरलं नाही तर बोलतो GST. अलीकडे चाललेलो आहे. तिथून आम्ही हेदवी गणपती करणार आहोत. हेदवीला चाललेलो आहोत आता. तर चला या तारप्याचा आनंद. हेदवीला. झालेला आहे हेदवीच्या गणपतीचा. आता आम्ही निघत आहोत थेट घरी. चला गाईज, बाय बाय तरी करा. बाय बाय. रोनित शेट हो, रोनित शेट. आम्ही ज्या रिसॉर्टला थांबलेलो, विसावा रिसॉर्ट, मस्त हॉटेलच्या बाहेर बघा, रिव्हर साईड आहे एकदम छान आहे. इथं स्टॅच्यू पण आहे बुद्धाचा. आलेलो आहे आता जस्ट. जर्नी मस्त झाली. 2 दिवसाची जर्नी होती. मार्लेश्वर, गणपतीपुले, परत तारप्यामधून आम्ही गेलो हेदवीला. तारप्याचा पण मस्त एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. नवीनच पहिल्यांदाच गेलो. हेदवीचं दर्शन केला. मग हेदवीवरून निघून मला वाटते अप्रॉक्सिमेटली हेदवीवरून 11ला आम्ही निघालो आणि 1 वाजता जेवायला बसलो. मला वाटते हेदवी वगैरे सोडून हेदवी मी 2 तासांनी जेवायला बसलो. 1 वाजता 2:30 वाजता निघालो तिथून आणि आत्ता 5:30ला पोचलो. 5:30ला पोचून आत्ता घरी आलो आहे. फ्रेश वगैरे होतो मस्तपैकी. तर कृपया करून व्हिडिओ बघायला विसरू नका.
जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ नक्की पहा. तर चला बाय बाय.